कुरुक्षेत्राचे युद्ध, न्याय आणि अन्यायाची भयंकर लढाई. आपण सर्वांनी अर्जुन, भीष्म, द्रोणाचार्य आणि अभिमन्यूचे पराक्रम ऐकले आहेत. पण या महायुद्धात एक असाही योद्धा होता ज्याच्या बलिदानाशिवाय पांडवांचा विजय अशक्यच होता. एक असा योद्धा ज्याच्याशी लग्न करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाला एका रात्रीसाठी सुंदर स्त्री बनावे लागले आणि दुसऱ्या दिवशी एका खऱ्या विधवेसारखे रडावे लागले. ही कथा सुरू होते महाभारताच्या युद्धाच्या खूप आधी, जेव्हा अर्जुन वनवासात होते. वनवासादरम्यान अर्जुनाची भेट नागलोकाची राजकुमारी उलुमी हिच्याशी झाली. उलुमी अर्जुनाच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांचा विवाह झाला. या विवाहातून एक अत्यंत पराक्रमी पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव होते इरावान. इरावान हा सामान्य मनुष्य नव्हता. तो अर्जुनाचा मुलगा तर होताच, पण नागकन्या उलुमीचा मुलगा असल्यामुळे त्याच्याकडे नागलोकातील भयंकर मायावी शक्ती आणि अद्भुत धनुर्विद्या होती. तो माता उलुमीच्या छायाछत्राखाली मोठा झाला. जेव्हा त्याला समजले की त्याचे वडील अर्जुन कौरवांविरुद्ध महायुद्ध लढत आहे, तेव्हा तो आपल्या वडिलांच्या मदतीसाठी कुरुक्षेत्राच्या मैदानावर धावून आला. युद्ध सुरू होण्यापूर्वीच दोन्ही बाजूंनी आपापली रणनीती आखली जात होती. पांडवांचे सैन्य कौरवांपेक्षा कमी होते. युद्धाच्या पहिल्याच दिवशी पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार आणि धर्मानुसार देवी रणचंडीला एक सर्वगुणसंपन्न वीराचा नरबळी देणे आवश्यक होते. नरबळी देण्यासाठी संपूर्ण आर्यावर्तात फक्त 3च व्यक्ती पात्र होत्या: स्वतः भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगा इरावान. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना युद्धापासून दूर ठेवणे शक्य नव्हते, कारण त्यांच्याशिवाय पांडव युद्ध जिंकेच ना. पांडवाच्या गोटात शांतता पसरली. प्रत्येकजण चिंतेत पडला. तेव्हा वयाच्या अवघ्या 20व्या वर्षीच तरुण इरावान पुढे आला. तो म्हणाला, माझ्या वडिलांच्या आणि पांडवांच्या विजयासाठी मी स्वतःचे शीश कापून देवीला बळी देण्यास तयार आहे. इरावांच्या या त्यागाने सर्वजण भावुक झाले. पण बलिदानाची वेळ येण्यापूर्वी इरावानने श्रीकृष्णासमोर आपली एक शेवटची इच्छा ठेवली. तो म्हणाला, देवा, मी आयुष्यभर अविवाहित राहिलो आहे. मला मरण्यापूर्वी संसाराचे सुख अनुभवायचे आहे. मला एका रात्रीसाठी विवाह करायचा आहे. आता पांडवांसमोर एक नवीन आणि मोठी समस्या उभी राहिली. जो राजकुमार उद्या सकाळी स्वतःचा बळी देणार आहे, ज्याचे मृत्यू निश्चित आहे, अशा मुलाशी आपली मुलगी लग्न लावून देऊन तिला एका रात्रीत विधवा करायला जगातील कोणता बाप तयार होणार? अनेक राजकन्यांना विचारण्यात आले, पण सर्वांनी नकार दिला. वेळ संपत चालली होती आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी बलिदानाचा विधी होणार होता. आपल्या परमभक्ताची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून आणि पांडवांचा विजय सुकर करण्यासाठी जगाचा पालनकर्ता भगवान श्रीकृष्ण स्वतः पुढे आले. त्यांनी आपल्या मायावी शक्तीने अत्यंत लावण्यमयी स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी म्हटले जाते. मोहिनी बनलेल्या श्रीकृष्णाने इरावानचा हात धरला. त्या रात्री इरावान आणि मोहिनीचा विवाह झाला. दोघांनी पती-पत्नी म्हणून ती रात्र एकत्र घालवली. इरावानच्या आयुष्यातील ती शेवटची रात्र अतिशय आनंदाची ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुरुक्षेत्राची भूमी जिथून गेली, तिथे इरावान देवी महाकालीच्या चरणाशी नतमस्तक होऊन हसत मुखाने स्वतःचे शीश कापून रणांगणात बळी दिले. पांडवांचा विजय आता निश्चित झाला होता. पण कथेचा सर्वात भावुक क्षण यानंतर आला. इरावानचा मृत्यू होताच मोहिनी बनलेल्या श्रीकृष्णाला प्रचंड दुःख झाले. एका खऱ्या पतीला गमावल्यानंतर एक भारतीय स्त्रीला जे दुःख होते, अगदी तसेच दुःख श्रीकृष्णाला झाले. मोहिनीने आपल्या हातातील बांगड्या फोडल्या, कपाळाचे कुंकू पुसले आणि छाती बडवून कुरुक्षेत्राच्या मैदानावर ती ढसाढसा रडू लागली. तिने एका खऱ्या विधवेसारखे इरावानचे अंतिम संस्कार आणि श्राद्ध केलं. मित्रांनो, महाभारतातील हे सर्वात मोठे आणि गुप्त बलिदान होते. ही कथा केवळ महाभारताच्या पानापुरतीच मर्यादित नाही. आजही दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये असलेल्या कुवागम या गावात इरावान देवाचे मंदिर आहे. दरवर्षी 18 दिवसांचा इथे मोठा उत्सव होतो, जिथे भारतातून हजारो तृतीयपंथी येतात. ते स्वतःला मोहिनी मानतात, इरावानच्या मूर्तीशी लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी विधवा बनून शोक पाळतात. इरावानचे हे बलिदान आपल्याला शिकवते की कर्तव्यासाठी आणि सत्याच्या विजयासाठी कितीही मोठा त्याग करावा लागला तरी मागे हटायचे नसते.
तुम्हाला महाभारतातील नागपुत्र इरावनची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.